स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत नंबरचे स्क्वेअर काढणे. पहा, या पहिले आपण काय केलंय, काही शॉर्ट्स बनवले आहेत त्याच्यामध्ये, पण त्यामध्ये एक दोनच एक्झाम्पल आपण पाहिलेले. पण आज आपण काय करणार आहोत, जास्तीत जास्त एक्झाम्पल पाहणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा नंबर सुद्धा आपले मोठे आलेले आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो, 1 पासून तर 99 पर्यंत तुम्ही घेतले तरी नंबरचा स्क्वेअर काढू शकतो. ओके, त्यासाठी पण आपल्याला कमीत कमी 10 पर्यंत स्क्वेअर माहित असणे आवश्यक आहे. तर पहा, आता सर्वात पहिला आपण लहान नंबर पासून काय करणार आहोत, आपण सुरुवात करणार. तर लक्षात ठेवा, सर्वात पहिले काय करायचं, या 2 चा स्क्वेअर किती येते, 4 येते. पण लक्षात ठेवा, सिंगल जर नंबर असेल तर त्याच्या डाव्या साईडला लावायचा 0. ओके, मग केला आपण 1 चा स्क्वेअर. तर 1 चा स्क्वेअर किती येते, 1 येते, पण सिंगल नंबर येते, पण डाव्या साईडला लावला आपण 0. ओके, त्यानंतर फर्स्ट स्टेप काय करायची, या दोघांचा मल्टिप्लाय किती होते, 2 1 जा 2, आणि मग त्याला कितीने मल्टिप्लाय केला, या 2 ना, तर येते 4. पुन्हा सिंगल नंबर येते, तर मग इथं लिहायचा 4 आणि इथं काय लिहायचा 0. तर मग करू आपण त्याची ऍडिशन. किती येते, 1 4 4, म्हणजे आपला 21 चा स्क्वेअर किती झाला, 4 4 1. आता आपण 34. चला, 3 चा स्क्वेअर केला तर सिंगल मध्ये येते 9 येते, म्हणून मी लिहिलं 0 9, आणि 4 चा स्क्वेअर केला तर येते 16. ओके, त्यानंतर काय करायचं, दोघांचा मल्टिप्लाय किती होते, दोघांचा मल्टिप्लाय 12, आणि 12 इंटू 2 तर किती झाला 24. ऍडिशन 6 5 आणि किती झाले 11. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत 63. तर आपण काय करायचं, नंबर थोडे वाढवत नेतो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक नंबर बद्दल जे मोठे जरी नंबर असेल तर आपल्याला त्याचा स्क्वेअर माहित झाला पाहिजे. आता केला 6 चा स्क्वेअर. तर 6 चा स्क्वेअर किती, 36, आणि 3 चा स्क्वेअर 9 येते, पण मी सांगितलं सिंगल डिजिट झाली तर समजा डाव्या साईडला काय लावायचा 0. ओके, मग काय करायचं, दोघांचा मल्टिप्लाय. 6 3 जा 18, 18 2 जा 36, पण तो नंबर लिहायचा इथे आणि इथे, सेकंड आणि थर्ड टर्म. ओके, ऍडिशन 9 6 पुन्हा 9 आणि किती 3, हे झाला 3 9 6 9. ओके, आता त्यानंतर आपले तीनही आपण एकदम इझी वेना स्क्वेअर काढलेले आहे. आता पाहणार आपण 74 चा स्क्वेअर. तर सर्वात पहिले 7 चा स्क्वेअर जर काढला मी तर किती होते 49, आणि 4 चा स्क्वेअर काढला तर किती 16. ओके, आता काय करायचं, मग करायचं आपलं त्याच पद्धतीनं मल्टिप्लाय. आता 7 4 चा झाला आपला 28, आणि 28 2 जा किती होईल आपल्याकडे 56. चला, पुन्हा ऍडिशन 6 7 14 1 कॅरी किती झाला 5. ओके, आता इथं चेक करा, आपले एकदम सिंपल वेने आपलं काय केलंय, इथं 4 एक्झाम्पल आपले कम्प्लीट झालेले आहे. आता आणखी काही एक्झाम्पल खाली दिलेले आहेत, ते सुद्धा आपण कम्प्लीट करून घेऊ. थोडे काय करता, मी नंबर थोडे इथे वाढवलेले आहे. तर सर्वात पहिले किती 4 चा स्क्वेअर. तर 4 चा स्क्वेअर किती माझ्याकडे 16. ओके, त्यानंतर 6 चा स्क्वेअर किती झाला 36. ओके, त्यानंतर मल्टिप्लाय. दोघांचा मल्टिप्लाय किती, दोघांचा मल्टिप्लाय 24, आणि 24 2 जा 48. पुन्हा ऍडिशन 6 11 1 कॅरी 10 11 1 कॅरी किती झाले इथं 2 1 1 6. आता पाहणार आहोत आपण 78 चा स्क्वेअर. आता थोडा नंबर मोठा घेतला आणखी मी, चेक करा. आता 7 चा स्क्वेअर पुन्हा किती 49, 8 चा स्क्वेअर 64. ओके, आता मल्टिप्लाय चेक करा. 7 8 जा 56, आणि 56 इंटू 2, तर 56 इंटू 2 केले तर आपले 112. आता थोडा इथं चेंज झाला, आता किती आले 112. आतापर्यंत काय लिहित होतो आपण 2 आणि 1. आता एक्स्ट्रा डिजिट वाढला, 3 डिजिट झाले, हा 1 याच्या खाली घ्यायचा, बस संपलं. बाकी याच्यामध्ये काही चेंजेस नाही. चला, ऍडिशन आपली किती 4 8 10 कॅरी, आणि किती झाली इथं 6. आपण इतक्या इझी वे ना कितीचा स्क्वेअर काढला, 78 चा सुद्धा काढला. आता काढू आपण 68. पुन्हा 6 चा स्क्वेअर किती झाला आपल्याकडे 36, 8 चा स्क्वेअर 64. ओके, त्यानंतर पहा आपल्या नियम प्रमाणे काय करायचं, दोघांचा मल्टिप्लाय. तर चेक करा, 6 8 जा म्हणा किंवा 8 6 जा म्हणा, किती झाले 48, आणि 48 इंटू 2, तर दोघांची डबल केली तर बघते आपल्याकडे 96. पुन्हा इथं काय करायचे ऍडिशन, किती झाले 4 6 प्लस 6 12 1 कॅरी 10 16, आणि इथं 1 कॅरी दिला की त्याला 4. ओके, आता आणखी एक नंबर घेतला आपण मोठा, त्याला आपण 3 डिजिट जर आली खाली ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता शेवटचा नंबर राहिला आपल्याकडे 91, तो सुद्धा आपण कम्प्लीट करून देऊ. सर्वात पहिले 9 चा स्क्वेअर केला तर किती आला आपल्याकडे 81. मग केला मी 1 चा स्क्वेअर. तर लक्षात ठेवा, 1 चा स्क्वेअर सिंगल येते, सिंगल आल्या कारणामुळे तिथं काय करायचं, लेफ्ट साईडला घ्यायचा 0, म्हणजे 0 1. ओके, मग काय करायचं, दोघांचा मल्टिप्लाय 9 1 जा 9, आणि 9 2 जा 18. मग करू आपण ऍडिशन, किती आलं 1 8
2 आणि किती 8 8 2 8 1. तर या पद्धतीने चेक करा. जवळपास आपण 8 एक्झाम्पल इथे घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं 99 पर्यंत 10 पर्यंत आपल्याला स्क्वेअर इझिली माहित असते आणि ते आवश्यक आहे. 10 पर्यंत स्क्वेअर माहित नसेल तर आपण काय करू शकत नाही, स्क्वेअर काढू शकणार नाही. तर म्हणजेच काय तर 11 पासून तर 99 पर्यंत तुम्ही काय करू शकता, इझिली आपण काय करू शकतो, स्क्वेअर काढू शकतो. मला अपेक्षा आहे की एवढ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बाकीच्या सुद्धा तुम्ही एक्झाम्पल इझिली काढू शकता, बाकीच्या नंबरचे स्क्वेअर सुद्धा काढू शकता. थँक्यू.